अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील शुल्क 50% 18% केलं. यात अनेक गोष्टी पाहायला मिळतात. मेक इन इंडिया उत्पादनावरील 18% शुल्क कमी झालेलं आहे. यामधून दिल्ली, रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचा आणि अमेरिकेतून संभाव्य व्हेनेझुएलामधूनही आयात वाढवण्याचा करार समाविष्ट आहे. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये महत्त्वाचे 60पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय संस्थांमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भारताचे कान उपटण्यासाठी टेरिफ वाढवलेला पाहायला मिळतो. म्हणजेच भारताला अमेरिकेसोबत व्यापार करार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आता हा जो करार झाला हा नेमका कोणासाठी फायद्याचा आहे? व्यापार, शेअर मार्केट, राजकारण, स्टॉक मार्केट यांसाठी अमेरिका शेती क्षेत्रात जास्त डील करण्यासाठी तयार आहे. सध्या जगामध्ये भारतीय रुपयाची किंमत घटत चाललेली आहे. करारामुळे व्यापार वाढून जगात रुपयांची किंमत वाढू शकते. शेअर बाजारावरही याचा परिणाम होऊ शकतो. देशांना परकीय चलन मोठ्या प्रमाणातही मिळू शकते. यात फक्त भारतच नाही तर स्पेन, साऊथ कोरिया, युनायटेड किंगडम यांसारख्या देशांचा समावेश आहे. अमेरिका, साऊथ कोरिया, जपान अशा दोन्ही देशांवरही टेरिफ वाढवू शकतो. तर भारत या देशांच्या तुलनेमध्ये एक न्यूट्रल देश आहे. यामुळे भारताला फसवण्यासाठी, मागे पाडण्यासाठी अमेरिकेकडे प्रचंड क्षमता आणि तंत्रज्ञान सध्या उपलब्ध आहे. यामुळे भारत आर्थिक महाशक्ती बनण्याच्या मार्गावर आहे. यामुळे अमेरिका भारतासोबत ही डील करायला तयार झाला. भारतीय बाजारपेठेला अमेरिकेसारख्या महासत्ता असलेल्या देशांमध्ये स्थान मिळून भारतीय बाजारपेठ जागतिक स्तरावर लवकरात लवकर पोहोचू शकते. शेती क्षेत्रातही प्रगती पाहायला मिळू शकते. भारतीय मसाले, भाजीपाला यांची अमेरिकेमध्ये निर्यात वाढू शकते. यांच्या निर्यातीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. म्हणजेच भारतीय शेती क्षेत्राची अमेरिकेसारख्या देशामध्ये निर्यात वाढून या क्षेत्राची मोठ्या प्रमाणात प्रगती होईल. कारण शेती क्षेत्र हे भारताचा मूळ व्यवसाय मानला जातो. आता याच्या काही नकारात्मक बाजूही पाहू. अमेरिकन अनुदानित कृषी आणि दुग्धजन्य पदार्थ बाजारात आल्यास भारतीय शेतकऱ्यांना नुकसान होऊ शकते. कर कमी केला असला तरी ॲल्युमिनियम, पोलाद, तांत्रिक वस्तू यांवरील शुल्क कायम आहे. यामुळे भारताला आर्थिक नुकसान होऊ शकते. H-1B फीजमध्ये वाढ झाली. यामुळे भारतीय IT क्षेत्रात निर्यात करणाऱ्या कंपन्यांना निर्यातीसाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. कारण निर्यातीचा खर्च वाढू शकतो. थोडक्यात प्रत्येक गोष्टीला जसं काही सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू असतात, तशाच भारत-अमेरिका व्यापार कराराला देखील आहेत. पुढील आठवड्यामध्ये दोन्ही देशांनी जॉईंट स्टेटमेंट जारी करण्याची शक्यता आहे. भारत-अमेरिका यांच्यामध्ये झालेल्या ट्रेड डीलबद्दल आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.